जिजाऊ जयंतीकडे शासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान सिंदखेड राजा इथं आयोजित पत्रकार परिषदेत राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांनी शासन व प्रशासनावर टीका केली। जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भाविक येतात, मात्र पाणी, स्वच्छता, पार्किंग आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला। 12 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ, माँसाहेब व बाल शिवबा यांचा पुतळा उभारण्यात यावा। मातृतीर्थ सिंदखेड राजाला ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, तसेच विकास निधीचा हिशोब जाहीर करावा अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। 12 जानेवारी 2017 पर्यंत पुतळा उभारण्यात न आल्यास MSRDCचे अधिकारी अनिल गायकवाड यांना काळी फासण्याचा इशाराही मोर्चानं दिला आहे। शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला। इथे सुविधा व्हायला पाहिजे आणि काय जबाबदार कोण आहे? जिजाऊ विकास आराखडा इथं 100% होणं गरजेचं आहे। इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती नाही। इथं तुम्हाला सांगतो, इथं सगळं तोडफोड झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी 10 दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते। शासनाच्या सर्व प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं 12 जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात, ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती, यांची सुविधा पाहिजे होत्या, ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो। आणि हा मराठा असून सुद्धा याला तळमळ नाही। या तळमळीने तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदखेड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही, इथं आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही, झोपण्याची, सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो। आणि या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक माँसाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि माँसाहेब जिजाऊ सिंदखेड राजाचं गेले मी 7 वर्ष झालं इथं येत असतो। इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणारे जे माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी 11 तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे। पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी महापूजा मागणी केली होती, काय नेमकी मागणी आहे? या पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात, तसे या माँसाहेब जिजाऊ 12 जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती, मागणी ती त्यांनी पूर्ण करावी। पालकमंत्र्याचा तुम्ही आता निषेध व्यक्त केला आहे, अजून कोणाचा निषेध व्यक्त करावा, काय पुढची भूमिका असते? कोण जबाबदार ठरतात नेमकं तुम्ही राज्यातले आता मुख्य? हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो। यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती। सिंदखेड राजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या, प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची हे जी सुविधा, कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही। इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला, तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे। अहो, राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं। हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत माँसाहेब जिजाऊंच्या येथील, ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण, विकास होणं काळाची गरज आहे। तुमची काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं सिंदखेड राजा इथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन
महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. माँसाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभं करणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला मा जिजाऊ नगर करावं अशी मागणी आहे, तुमची काय भूमिका? 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे. सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. सत्तेतले असलेल्या आमदार खासदारांना लक्ष द्यावं नाही का याच्यावर? 100% या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं माँसाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा ह्या ज्या डेव्हलपमेंटसाठी यांनी ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे. यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे. निष्क्रिय ठरले का सगळे आमदार खासदार? हे बघा, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही. तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही. बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDCचे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाव, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही. जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि माँसाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. ज्या पद्धतीनं वेरूळला 10 दिवस महोत्सव होतो त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा झाला पाहिजे अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी. या माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती माँसाहेब जिजाऊंचे उपकार आहेत. माँसाहेब जिजाऊंमुळं आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे. अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात. माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे, ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन करणार. पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीची निषेध व्यक्त केला आहे, मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असायला पाहिजे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्याला सूचना केल्या पाहिजेत व राज्याच्या मुख्यमंत्र्याला पण मी भेटून निवेदन देणार आहे.